आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सांगली जिल्ह्यातील दिघंची तालुका आटपाडी येथील वार्ड क्रमांक 5 मधील कैलास रणदिवे यांच्या घरापासून ते धर्मा रणदिवे यांच्या घराच्या दरम्यान मातंग समाजातील पारंपरिक रस्त्यावर दोन्ही बाजूनी अतिक्रमण करण्यात आले होते. सदरचे अतिक्रमण झाल्यामुळे समाजातील रस्ता जवळजवळ बंद झालेला होता. सदर अतिक्रमण हटवावे यासाठी गेल्या 30-40 वर्षांपासून प्रयत्न करून सुद्धा यश येत नव्हते. त्यामुळेच मातंग समाजातील दलित महासंघ, लोकसेवा संघटना आणि इतर कार्यकर्त्यांनी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे चौकामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला 9व्या दिवशी यश आले असून जेसीबीच्या सहाय्याने 30 ते 40 वर्षांपासूनचे अतिक्रमण हटवण्यात यश आलं. सदरचे अतिक्रमण हटवण्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील आणि दिघंचीचे माजी सरपंच अमोल मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रणव गुरव यांचे सहकार्य झाले. सदरचे अतिक्रमण हटवण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी 9 दिवस धरणे आंदोलन धरले त्यामध्ये दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे, नवनाथ रणदिवे, अविनाश रणदिवे, अजित रणदिवे, सतीश रणदिवे, सतीश जाबीर, मंगेश रणदिवे, किरण वाघमारे, नितीन रणदिवे, दुर्योधन जाबीर, शंकर जाबीर, विकास रणदिवे, आर्यस रणदिवे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. मातंग समाजातील मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण झाल्यामुळे समाजामध्ये कोंडी झाली होती. अतिक्रमण हटवल्यामुळे ती संपुष्टात आली असून हा प्रश्न चर्चेने सुटल्यामुळे समाजामध्ये समाधानाचे वातावरण आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.